IPL 2026 ही डिमांड पुढचा सामना खेळणार की नाही. रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट आली समोर. तर मुंबई इंडियन्सचा संघ सध्या सततच्या खराब कामगिरीमुळे अडचणीत सापडलेला दिसत आहे. फ्रँचायझी आपला पुढचा सामना घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 29 एप्रिल रोजी खेळणार आहे. या सामन्याच्या तयारीला दोन्ही संघ लागले आहेत. या सामन्यापूर्वी मुंबईचा माजी कर्णधार आणि सुपरस्टार सलामीवर रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये मुंबईच्या प्रवक्त्याने सर्वात मोठ्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. RCB विरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा सतत पूर्णपणे फिट होण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तो लवकरात लवकर संघात पुनरागमन करेल. मात्र त्यानंतर तो गेल्या 3 सामन्यात खेळू शकलेला नाही. यापैकी 2 सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने हिटमॅनच्या फिटनेसबद्दल अपडेट देताना सांगितले की रोहित वेगाने बरा होत आहे, परंतु हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सहभागी होणार की नाही याचा निर्णय टॉसच्या अगदी आधी घेतला जाईल. या विधानावरून असे वाटते की रोहित शर्माचा पुढचा सामना खेळणे सध्या तरी कठीण दिसत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आता पुढचा सामना 2 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहे, जिथे रोहित शर्मा प्लेइंग 11मध्ये आगमन करू शकतो. हा सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जाईल. CSK विरुद्धच्या गेल्या सामन्यात मुंबईचा वाईट पराभव झाला होता. अशा परिस्थितीत मुंबईचा संघ आता त्या पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक आहे. दुसरीकडे काही मीडिया रिपोर्टनुसार महेंद्रसिंग धोनी सुद्धा याच सामन्यातून चेन्नई सुपर किंग्सच्या संघात आगमन करू शकतो.